घरावर लावायचे बर का, घरावर लावायचे 15 ऑगस्टला घरावर लावायचे 4 दिवस लावा. त्यांचं झालंय त्यांनी सरकार हा तेच ना झालंय त्यांनी या ना बाजूला आपल्या कार्यकर्त्यांनी जरा मागे सरका नागरिकांना पुढे उद्या नागरिकांना पुढे महाराज काय सांगाल आज झेंडा वाटप आपण मोती चौकात केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरामध्ये हर घर तिरंगा दरवर्षी उपक्रम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि इतर सर्व देश प्रेम या सगळ्यांनाच आहे आपल्याला असं आपण हर घर तिरंगाचा कार्यक्रम राबवत असतो. त्याचंच आज या आपल्या सातारा शहराने 10,000 तिरंगा वाटप करण्याचं उद्दिष्ट आपण सातारा शहर आणि सातारा जावळी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ठेवलं आहे. त्याची आज सुरुवात आपण केली आहे आणि याचाच एक भाग म्हणून एक तरुण पिढीमध्ये सुद्धा देशप्रेम देशहिताची आणि आपल्या देशाबद्दल एक निष्ठेची आदराची प्रेमाची भावना कायम जागृत राहिली पाहिजे म्हणून 14 तारखेला एक तिरंगा रॅलीसुद्धा सातारमध्ये आपण आयोजित केलेली आहे. 2 व्हीलरवर ही रॅली 14 तारखेला आम्ही काढतो आहे. त्याचं पण नियोजन आमचं करायचं चाललं आहे. त्यात पण सर्व माझ्या साताऱ्यातल्या बंधू भगिनी तरुण मुलं मुली सगळ्यांनी सहभागी व्हावं ही माझी सर्वांना विनंती आहे. आणि या तिरंगाच्या माध्यमातून म्हणजे पंतप्रधानांचा प्रयत्न मोदीजींचा हाच आहे की देशाबद्दलचा अभिमान हा तुमच्या माझ्या मनामध्ये कायम राहिला पाहिजे. शेवटी आपण सगळेजण जात धर्म बोली भाषा जे काही वेगळं असेल पण आपण सगळेजण भारतीय आहोत. आपण सगळेजण या भारताचे नागरिक आहोत. या देशाच्या जी काही अंतर्गत संकटं आणि बाहेरनं पण जे असणारी संकटं आहेत त्यांना तोंड देण्यासाठी आपण भारतीय म्हणून सगळ्यांनी एकजूट ठेवली पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे आणि हा आपला भारत देश हा प्रगतीच्या ह्याच्यावर कसा पुढं जात राहील हा प्रयत्न केला पाहिजे. आज पंतप्रधान मोदीजींनी या देशाला जगामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. आज महासत्ता किंवा आज भारताचा विचार जगातल्या पूर्वीच्या ज्या महासत्ता होत्या यांना घ्यायला लागतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हेच आपल्या देशाचं जे सगळं जी वाटचाल आहे ही सुरळीत ठेवणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तिरंग्याचं वाटप आम्ही सगळ्यांना केलं आहे. सगळ्यांनी 15 तारखेला हा तिरंगा आपल्या घरावर सगळ्यांनी फडकवावा. त्याच्यानंतर संध्याकाळी झाल्यानंतर तो
नीटनेटक्या सन्मानानं उतरून आपल्या घरामध्ये सांभाळून ठेवावा ही विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व माझ्या सातारकर जिल्ह्यातील नुसतं सातारा शहर नाही तर जिल्ह्यातील सर्व माझ्या बंधू भगिनींना करू इच्छितो.